12 जून 1975 इंदिरा गांधींच्या विरोधी निकाल लागला अलाहाबाद हायकोर्टच्या मध्ये. त्या निकालात त्यांनी काय म्हटलं होतं? त्या निकालात त्यांनी असं म्हटलं होतं, इंदिरा गांधींचा गुन्हा काय आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, नुसतं आळीवाडी म्हणून बोंबाबोंब करतायत. गुन्हा काय होता? तर एक सरकारी कर्मचारी यशपाल कपूर त्यांनी ते स्टेज उभारण्यात इंदिरा गांधींना मदत केली होती. आणि त्या रायबरेलीमध्ये किंवा ती ऐतिहासिक केस तुम्ही जे ती ऐतिहासिक केस आहे. त्यात काय म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्याने मदत केली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. यशपाल कपूर. आणि अजून एक आरोप काय होता की त्यांचं स्टेज बांधण्यासाठी स्थानिक पोलीस जे होते त्या स्थानिक पोलिसांनी त्यांना मदत केली होती ते स्टेज बांधण्याला. हे गुन्हे, हा भ्रष्टाचार आहे असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्याच्यावरनं काढून टाकलं. जगभर त्या जजमेंटची भरपूर निंदा झाली की हा काय गुन्हा आहे का. आणि आत्ता तुला सांगतो, ह्या गुन्ह्यासाठी अटक करायची झाली तर नरेंद्र मोदींना दररोज 10 वेळा अटक करायला लागेल, फडणवीसांना पण करायला लागेल. कारण त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने कलेक्टर्स, पोलीस, सगळ्या यंत्रणा राबतायत निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या व्यतिरिक्त, ते पाहिल्यानंतर ह्याच गुन्हा 100 पटीने त्यांनी केलेला आहे जर त्याला गुन्हा म्हणायचं झालं तर. या मुद्द्यावरती इंदिरा गांधींना त्यांनी हटवलं. आता प्रश्न असा आहे, खटला कधीचा आहे? 1971 साली इंदिरा गांधी निवडून आल्या, त्या असा भ्रष्टाचार करून निवडून आल्या. पण सर तुम्ही जस्ट मत थांबवतो, अलाहाबाद त्या तर लढलं तर रायबरेलीतून, त्याचा काही संबंध नाही. त्यांनी कोर्टात केस टाकली होती अलाहाबादच्या हायकोर्टात. जिथे केस टाकतात तिकडे जायला लागतं. तर अलाहाबाद हायकोर्टात ती केस होती. आता 1971 मध्ये हा खटला भरलेला आहे. केस हिअरिंगला म्हणजे फायनल हिअरिंगला या जजमेंटच्या वेळेला आली कधी? 1975च्या जूनमध्ये. 12 जूनला निकाल लागला. एवढी वर्ष का लागली? आणि एवढं करून निकाल काय दिला था? काय गुन्हा आहे था? तो निकाल इतका मूर्खपणाचा होता की नानी पालखीवाल्यांसारखा अत्यंत ज्येष्ठ असा कायदा तज्ञ तो इंदिरा गांधींना आपणून म्हणला, मी ही केस घेतो तुमची सुप्रीम कोर्टात, कारण या केस मध्ये काही दमच नाहीये, मेरिट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काय अर्थच नाही म्हणले या केसला, मी केस तुमची घेतो असं पालखीवाल्यांनी म्हटलं. ही 12 जूनची घटना आहे. पण 12 जून ते 15 जून जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा जयप्रकाश नारायण असेल किंवा हे सगळे विरोधी पक्ष असतील, यांना काही पेशन्सच नव्हता. त्यांनी ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा द्या, नाहीतर आम्ही देशभर आंदोलन करू आणि देश पेटवून देऊ अशा घोषणा करायला सुरुवात केली. आणि नंतर तर त्यांनी सांगितलं पुढे 12 जून ते 23 जून 24 जूनच्या पर्यंतच्या काळात की तुम्ही जर राजीनामा दिला नाहीत तर आम्ही पंतप्रधानांच्या घराभोवती 1-2 लाख लोक जमा करू, मग तुम्ही त्यांच्यावरती लाठीचार्ज करा, अश्रुधूर सोडा, गोळीबार करा, आम्ही तिथून हलणारच नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही तोपर्यंत. किती लोकांना गोळ्या घालाल तुम्ही, किती लोकांना ठार माराल, किती लोकांना लाठीचार्ज करा, आम्हाला तुमचा राजीनामा पाहिजे, यासाठी अशा प्रकारे आम्ही घेराव घालणार आहोत.